स्मार्ट मीटर कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी साहेब व जिल्हा पोलीस प्रमुख साहेबांना निवेदन सादर करण्यात आला। जय हिंद सेनेचे प्रमुख माननीय चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला स्मार्ट मीटर विरोधाचा लढा हा केवळ मीटरचा प्रश्न नसून सामान्य जनतेच्या हक्काचा आणि आर्थिक सुरक्षेचा प्रश्न आहे। अगोदरच महागाईने कंबरडं मोडलं आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, घरपट्टी, पाणीपट्टी आणि शेकडो प्रकारचे कर सामान्य माणसाच्या खिशावरचा भार वाढवत आहेत। सुख वस्तू कुटुंबे जर या वाढत्या आर्थिक बोजाने मेटाकुटीस येत असतील तर हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबांची अवस्था काय असेल। सामान्य माणूस हतबल आणि त्रस्त असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्मार्ट मीटरची सक्ती करू नये असे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही संबंधित यंत्रणा आणि कंपनीकडून कोणत्याही परिस्थितीत स्मार्ट मीटर जनतेच्या माथी मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे। घरात कोणी नाही हे पाहून महिलांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन किंवा दबावाच्या मार्गाने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न भविष्यात झाला तर अशा प्रकारांना लोकशाही मार्गाने कायदेशीर चौकटीतून राहून जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला। हा लढा कोणत्याही एका व्यक्तीचा नाही, हा लढा आहे सामान्य जनतेच्या हक्कासाठी, हा लढा आहे अन्यायाविरोधात, हा लढा आहे जनतेच्या खिशावर होणाऱ्या अतिरिक्त बोजाविरोधात। येत्या काळात स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात संपूर्ण जिल्ह्यात मोठे जनआंदोलन उभारण्याचा निर्धार चंदनदादा चव्हाण यांनी व्यक्त केला। स्मार्ट मीटरची सक्ती थांबलीच पाहिजे, जनतेचा आवाज बुलंद झालाच पाहिजे, अन्यायाविरुद्ध संघर्ष सुरूच राहणार। माननीय चंदनदादा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या हक्कासाठी संघर्षाची पुढची दिशा आता ठरली आहे। श्री युनुस महात, श्री नितीन मिरजकर, श्री जैलाब शेख, श्री महेश मासाळ, श्री सलीम पन्हाळकर, श्री सुभाष तोडकर, श्री अमोल माने, श्री दत्ता पाटील, श्री गोरख वनखंडे, श्री आदर्श नलवडे, श्री सतीश फोंडे, श्री विजय बल्लारी, श्री सुरेंद्र गायकवाड, श्री गॅब्रियल तिवडे, श्री शिवाजी कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते। सांगली जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर हटाव ही मोहीम अतिशय तीव्र गतीनं या आंदोलनाची व्याप्ती वाढत असताना येणाऱ्या कालावधीमध्ये माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी वीज वितरण कंपनीला समज देण्याच्या बाबतीमध्ये आम्ही आज सर्व पक्षीय सर्व संघटना यांच्या वतीनं स्मार्ट मीटर कृती समितीच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। यामध्ये जे मीटर बसवणारे जे अधिकारी आहेत आणि जे कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत ते मनमानी कारभार करायला लागलेले आहेत। कुठल्याही ग्राहकाची पूर्व परवानगी न घेता त्यांना कुठल्याही पद्धतीची नोटीस अगोदर न देता आणि ते मीटर चेकिंग केलेलं आहे किंवा नाही या गोष्टीची कुठलीही त्यांना अधिकृत माहिती न देता हे मीटर बसवत आहेत, निघून जात आहेत, मीटर बसवत आहेत, निघून जात आहेत। मात्र यापुढं असं अजिबात चालणार नाही, कारण जे आता आगाऊपणा करतील त्यांच्यावरती विद्युत कायदा कलम 171 नुसार त्यांच्यावरती गुन्हा दाखल करायचं काम हे स्मार्ट मीटर हटाव कृती समिती हे 16 ऑक्टोबरपासून ही मोहीम जिल्हाभर हातात घेणार आहे आणि या बेकायदेशीर स्मार्ट मीटर लावणाऱ्यांना सळोखी पळख करून ही कृती समितीचे सर्व निमंत्रण पदाधिकारी हे त्यांना पळवून लावल्याशिवाय सोडणार नाहीत। वेळ प्रसंगी त्यांना धमकीसुद्धा देण्याची तयारी आज जनतेनं ठेवलेली आहे, कारण एकदा उद्रेक भडकू नये म्हणून त्याची काळजी घ्यावी। संबंधित वीज वितरण डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीचा सूचना देण्यात याव्यात, या पद्धतीनं तुम्ही त्यांना आदेश द्यावेत अशी मागणी आज आम्ही कृती समितीच्या वतीनं केलेली आहे। आणि याच्यामध्ये वीज वितरण अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं नाही घेतलं तर वीज वितरण अधिकाऱ्यांना येणाऱ्या दिवसामध्ये सळोखी पळख करून सोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्तानं देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। स्मार्ट मीटर कृती समितीचा विजय असो, स्मार्ट मीटर कृती समितीचा विजय असो। आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।